टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील रेल्वे स्टेशन पारस येथील नातलगवाडी परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। या समस्येबाबत नागरिकांनी महावितरणाकडे निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। निवेदनात म्हटलं आहे की नातलगवाडी परिसरात दिवसातून अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत असून काही वेळा तासनतास वीज पुरवठा बंद राहतो। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होतात। तसंच शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून घरगुती विद्युत उपकरणे सुद्धा खराब होण्याचा धोका वाढलाय। या समस्येबाबत अनेक वेळा स्थानिक महावितरण कार्यालयात तोंडी तक्रार करून सुद्धा कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याचा आरोप नागरिकांनी केला। यामुळे संबंधित वीज वाहिनी, ट्रान्सफॉर्मर, फीडर तसंच इतर विद्युत यंत्रणेची तात्काळ तपासणी करून आवश्यक दुरुस्ती आणि देखभाल करण्यात यावी। तसंच नातलगवाडी परिसरात नियमित, अखंडित आणि सुरळीत वीज पुरवठा सुरू करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी महावितरण प्रशासनाकडे केली आहे। समस्या तातडीने न सोडवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा नागरिकांनी दिला। आम्ही आलेलो आहे सब स्टेशनला, तर इथे कोणते अधिकारी आमची काही हे करू नाही राहिले। एकही अधिकारी इथे नाहीये। एक अधिकारी नाही, आमची काही कोणी कंप्लेंट घ्यायला नाही। दादा, आम्ही शेतामध्ये आमचे घर आहे, आमचे लहान लहान लेकरं इचपाट्यामध्ये राहतात। मग आम्ही कसं करायचं? आमच्या जर लेकरांना म्हणा की कोणाला काय झालं तर कोण जबाबदार राहील? आम्हाला बिल एक तर इतके देतात की बिल आमच्या जीवाच्या वरती देतात आणि लाईन तुम्ही बंद करता। 102 ला फोन करतो म्हटलं। एक साहेब म्हटलं की 102 ला फोन करतो, 102 ला फोन करतो, 102 ला फोन करून काय करणार? नाही, 112 ला की 112 ला फोन करतो। 112 ला फोन करून आम्हाला काय करणार आहे? मॅडम येते आणि तिथं काम करते, ती गेली की लगेच लाईन बंद होती। मॅडमनी सांगायला पाहिजे की जीपी मध्ये काय प्रॉब्लेम आहे। जेव्हा ती मॅडम सांगेल तेव्हा साहेबांना समजेल ना। येते थोडंफार घालघूस केलं, आपलं काय कार्बन आलं, हे आलं, ते करून दिलं, चालल्या जाते। मॅडम घरी पुढचा प्रॉब्लेम काहीच करत नाहीत ना। रात्रभर आम्हाला बिगर लाईनीमध्ये राहणं पडते। हा, आणि पाणी पावसाचे दिवस आहे, शेतामध्ये आमचे घर आहे। मी नातलगवाडी रेल्वे स्टेशन पारस इथून आलेलो आहे आणि आमची कंप्लेंट अशी आहे की आम्हाला लाईनीचा खूप त्रास आहे। 1 महिन्यापासून आमची लाईन नाहीये, तर आम्ही कोणाला सांगायचंय? महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास सोबत समीर खान, बाळापूर, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।